नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज आले झी नाट्य गौरव पुरस्कारामध्ये आणि आता आपल्यासोबत एकदम कडक कलाकार आहे, धमाकेदार आहे. त्याच्या आवाजामध्ये जो काही बेस आहे ना त्याच्यावरती सगळे फिदा आहेत. हॅलो अत्सात, नमस्कार. कसा आहेस? उत्सुक आहे. फर्स्ट तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तू जे नाटकामध्ये तुझं प्रेम दाखवतच आहेस ते सतत असं सुरू राहू दे. लोक तुला खूप आवडीने बघतात स्टेजवरती आणि ते खूप चांगली गोष्ट की मराठी रंगभूमी आणि मराठी प्रेक्षक दोन्ही भारी आहेत. अरे प्रश्नच नाही, त्याबद्दल वादच नाही. येस, त्यामुळे तुझं पहिलं नाटक कोणतं होतं? माझं पहिलं व्यावसायिक नाटक हे परेश मोकाशी यांनी लिहिलेलं, बसवलेलं, लिखित दिग्दर्शित संगीत लग्न कल्लोळ हे नाटक होतं. अच्छा, तुझा एकांकिकापासूनच प्रवास सुरू झाला असेल ना? मग तुझी पहिली एकांकिका आणि तो तिथून झालेला जो प्रवास आहे तो आतापर्यंत झी नाट्य गौरव पर्यंत, तू त्याला एका शब्दात मांडायचं असेल तर कसा मांडशील? मजेदार. मजेदार होता तुझा सगळा प्रवास. मला मज्जा आली. मला जे करायला आवडतं तेच माझं प्रोफेशन बनलंय. सो याहून इंटरेस्टिंग आणि मजेदार काय असू शकतं? ते आहेच, तुम्ही जे कलाकार आहात ते कडकच आहात, कारण तुम्ही ते असं धरून ठेवले. तुम्ही तुमचं प्रोफेशन, आवड, सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या एकसाथ बांधून ठेवताना ती खूप मोठी गोष्ट आहे. ते सामान्य माणसाला काही जमणार नाहीये. असं नसतं. प्रत्येकाची आपापली लढाई असते, प्रत्येकाचे आपापले चॉईसेस असतात, प्रत्येकाचे आपापले संघर्ष असतात आणि त्यातून प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार, ताकदीनुसार पुढे जायचा, रेटून लढून पुढे जायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे सामान्य माणूस आणि कलाकार असं काही वेगळं नाही. आम्ही अत्यंत सामान्य माणसं आहोत. फक्त आम्ही प्रत्येकामध्ये एक कलाकार लपलेला असतो. आम्ही त्याचं रूपांतर आमच्या आवडीनिवडीमध्ये आणि पर्यायाने पुढे त्यातून आमचा व्यवसाय आणि आयुष्य उभं करण्यामध्ये रूपांतर केलं. काही लोक ते करू शकत नाहीत, काही लोकांना ते करायची इच्छा नसते, पण कलाकार प्रत्येकामध्ये असतो. प्रत्येक जण कलाकार असतो. सो असं मी वेगळं मानतच नाही. सामान्य माणूस आणि कलाकार, प्रेक्षक आणि कलाकार हे वेगळं मानेन मी, पण सामान्य माणूस आणि कलाकार वेगळे वेगळे नाहीत. ओके, मी माझे शब्द मागे घेते परत. तुला तुझा पहिला जो कॉस्ट्युम होता, तू जो वेअर केला होता, तो तुला परफेक्ट आठवतोय का? म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर जेव्हा गेलो तेव्हा मी शिपायाच्या पोशाखात गेलो होतो. वय वर्ष 4 हे मला आठवतंय. वा, शाळेच्या गॅदरिंगचं नाटक होतं पुण्यातलं. किती भारी. तू 4 वर्ष, चौथी म्हणते मी, 4 वर्षाचा होतो मी. 4 वर्षाचा होतो. शिपाई होतो. एक भाला, ते पांढरे बंडी, सलवार आणि पगडी, सगळं भाड्याने आमची शाळा आणायची असे कपडे, ते घेऊन मी उभा होतो राजाच्या मागे. भारी. म्हणजे प्रत्येकाची सुरुवात जशी होती तशी तुझीही झाली होती. झाड, शिपाई अशी सुरुवात बऱ्याच लोकांची झालेली आहे, त्यातलाच मी पण एक. तुला सर्वात जास्त जवळचं असं पात्र कोणतं होतं जे तू साकारलंस आणि तेव्हा तुला असं एक हिंट झाले किंवा एक इन्स्टिंक्ट येतं, अरे हा तर मीच आहे किंवा हे आणि माझ्यात थोडंफार साम्य आहे ह्याच्यात, असं कुठलं पात्र होतं? नाटकामधलं मला पर्सनली करायला आवडलेलं आणि फार मजा आली करताना ते पात्र म्हणजे प्रपोजल मधलं माझं पात्र. पण त्याच्याशी मी माणूस म्हणून रिलेट नाही होऊ शकलो, कारण ते फारच वेगळं होतं. आणि नाही म्हणजे कोणाच्याच बाबतीत त्या पात्राचं जे खडतर आयुष्य आहे तसं कोणाच्याच बाबतीत घडू नये. मालिकांच्या बाबतीत आहे एक पात्र जे खरं तर मीच होतो, पण ते वेगळ्या वाहिनीवरची मालिका होती त्यामुळे ते मी इथे सांगू शकत नाही. पण नाटकामधली मला पर्सनली सगळ्यात जास्त मज्जा आली करायला ते म्हणजे प्रपोजल. ओके, प्रपोजल. सो आता जर तुला सांगितलं मी की तुला एका शब्दामध्ये नाटक हे मांडायचंय किंवा तुझ्या मनातलं नाटक काय आहे, तर तू काय मांडशील? नाटक म्हणजे काय तर प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि कलाकारांसाठी सुद्धा परिपूर्ण अनुभव म्हणजे नाटक. वा, कडक. तुझा एखादा फेवरेट डायलॉग जो तू घेतला होतास आणि तुला फार आवडतो, तो तुला आजही आठवतोय? अरे बापरे, असं असं नाही. म्हणजे मला एक डायलॉग असं नाही ऍक्च्युली सांगता येणार, कारण असं खरंच नाहीये. म्हणजे आता प्रपोजल मध्ये माझी 14 मिनिटाची सोलोलॉकी होती, पण त्यातलं एक वाक्य असं वेगळं काढण्यात अर्थ नाही, कारण तो फ्लो होता अख्खं त्याची आयुष्याची गोष्ट तो सांगतो. तसं एक वाक्य असं वेगळं नाही खरंच नाही. म्हणजे तशी पल्लेदार अशी पंचची वाक्य वगैरे अशी कधी नाही आली माझ्या नशिबी. पण तरी तुझ्या वाचनात आलेलं एखादं वाक्य जे तू मांडतोस किंवा जे तू रोजच्या आयुष्यात असं तुला हिट होतं केव्हा तरी हिट झालं असं, अरे हे झालंय, एक वाक्य जे तुला फार आवडतं? एक
रॅन्डमचा. हा म्हणजे आता एक वाक्य म्हणजे ती ऍक्च्युली ते एका पुस्तकाचं पण नाव आहे आणि ती माझ्या मते एक छान एक पॉझिटिव्हिटी देणारं वाक्य आहे की तुम्ही कुठल्याही मनस्थितीत असताना काय वाटेल ते होईल असं स्वतःला सांगायचं. म्हणजे खूप खूप आनंद असेल, खूप खूप सगळं चांगलं होत असेल तरी हुरळून न जाता स्वतःला काही वाटेल ते होऊ शकतं आणि जर सावध राहूया हेही सांगता येईल. आणि खूप दुःखात असाल, काही मनासारखं होत नसेल तर हसून स्वतःकडे आरशात बघून हसून सांगायचं, चल रे काय वाटेल ते होईल बघू. काय वाटेल ते होईल, हे हा जो स्वॅग घेतलाय स्वतः बोलताना. मस्त. हा हे बघ काही परमनंट नसतं. हो. नथिंग चेंज इज द ओनली परमनंट थिंग. बदल ही एकमेव गोष्ट आहे जी कायम असते. त्यामुळे आणि ते कोणाचं वाक्य मला आठवण, हेही दिवस जातील, वाईटही आणि चांगलेही. हे सूत्र कायम लक्षात ठेवावं म्हणजे फार त्रास होत नाही घडणाऱ्या गोष्टींचा. हो. जर आज तुला अवॉर्ड मिळाला, जो मिळणार आहे असं वाटतंय मला, जसे तुझ्या असं जो आज तुझा थोडासा ऑरा आहे त्यातून. असं मला अजिबात काही म्हणायचं नाही, कारण माझ्या बरोबरीने खरंच खरंच खूप चांगले ताकदीचे कलाकार आहेत. आत्ता त्यांना ज्या ज्या कलाकृतींसाठी नाटकांसाठी नॉमिनेशन मिळाली ते खरंच खूप चांगली दर्जेदार कलाकृती आहेत. सो मी असं काही मनात धरलेलं नाही की मला मिळणारच आहे. स्टील तुला पण जर मिळालं तर काय आनंदच होईल. हा म्हणजे माझं दुसरं अवॉर्ड असेल हे गेल्या 22 वर्षातलं, त्यामुळे आनंद खूप होईल खरं तर. तुला मिळो अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. तुझं फेवरेट नाटक कोणतं आहे? माझं आत्तापर्यंत मी पाहिलेल्या नाटकांपैकी सगळ्यात आवडलेलं नाटक मला ते म्हणजे घाशीराम कोतवाल. ओके. आणि माझ्या नशिबाने मला ते मूळ संचातलं बघता आलं. स्वतः मोहन आगाशांनी नाना फडणवीस केलेले ते मला बघता आलंय. माझं नशीब आहे. हे असं आम्हाला नाही या गोष्टी, ज्या लोकांना. फार नशीबवान मानतो त्या बाबतीत. आई वडिलांनी आवर्जून मला नेलं मुळात, त्यामुळे ते. येस. तुला ऑल द बेस्ट आजसाठी. आणि जाता जाता फक्त मला मला नाही ऍक्च्युली, जे नवीन रंगभूमीवरती जे कलाकार काम करताय, ज्यांना करायचंय, ज्यांना ते मिळत नाहीये, तो फ्लो मिळत नाहीये, त्यांच्यासाठी काहीतरी सांग जा. सल्ला किंवा मार्गदर्शन करायला मी खूप लहान आहे. म्हणजे मी अजून स्वतः चाचपडतोय. पण व्यावसायिक रंगभूमीच्या क्षेत्रात यायचं असेल तर मुळात निर्मिती संस्था कुठली कशी आहे त्याविषयी नीट माहिती मिळवा. आणि सहकलाकार कोण आहेत त्यावर ते ठीक आहे, म्हणजे ते तुमची टीम असू शकते, ती टीम जमू पण शकते. पण निर्मिती संस्था जर कणखर आणि खंबीर नसेल, ताकदीने उभं राहायची तयारी नसेल तर तुमचं नुकसान होऊ शकतं, एवढं मात्र मी नक्की सांगेन. थँक्यू सो मच. हा सल्ला किंवा जे तुझ्या अनुभवातील एक गोष्ट होती तू प्रेक्षकांना. नाही, नशिबाने मला असा कुठलाही अनुभव आलेला नाही, पण माझ्या आजूबाजूच्यांना आलेले मी बघितलेत. माझ्या आत्तापर्यंत मी जेवढी व्यावसायिक नाटकं केली सर्व निर्माते सोन्यासारखे होते, टचवूड. पण बरं, ते निर्माते वाईट असतात असं म्हणत नाही, पण एखाद्या आलेल्या अडचणीतनं बाहेर कसं पडायचं ह्याचा मार्ग पटकन नाही सापडला तर अख्खी एक 12-15 जणांची टीम, त्या अख्ख्या संचाचं नुकसान होतं. त्यामुळे जर हा अंदाज घ्या, अभ्यास करा आणि मग एखाद्या संस्थेबरोबर काम करायला तयार व्हा. नवीन असेल संस्था तर. चालेल. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. धन्यवाद.